प्रसारित करत आहोत कोरोना वृत्तविशेष. श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांची सोडवणूक आणि समुपदेशनासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानं मनोदर्पण नावाची हेल्पलाईन सुरू केली आहे. ही हेल्पलाईन आणि विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित विविध पैलूंवर केलेलं विवेचन. श्रोतेहो, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तसंच त्यांचं समुपदेशन करण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानं मनोदर्पण ही टोल फ्री आणि 24 तास चालवली जाणारी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळातच अस्थिर आणि अनिश्चित परिस्थितीचा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांना मानसिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशकांची 80 जणांची एक टीम तयार केली आहे. याविषयी सामाजिक विश्लेषक माधुरी ताम्हणे यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकूया. कोविडचा काळ हा समाजातील सर्वच घटकांसाठी स्थित्यंतराचा काळ ठरलाय. या काळात ज्यांना आपण राष्ट्राचं भवितव्य मानतो तो विद्यार्थी वर्ग अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला होता. बालवाडी ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच जण वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत होते. ऑनलाईन शिकवण्याचा शिक्षकांना पूर्वानुभव नव्हता, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया शिक्षक अनुभवू शकत नव्हते. शिवाय अनेक शाळांनी शिक्षकांना नोकरीतून एकतर कमी केलं होतं अथवा पगार कपात केली होती. त्यामुळे शिक्षकही अस्थिर मनस्थितीत होते. विद्यार्थ्यांच्या अर्थात आपल्या मुलांच्या भवितव्याच्या चिंतेने पालक संभ्रमित होते. बालवाडीच्या मुलांना कसं रमवावं हा पालकांपुढे प्रश्न होता. स्पर्धा परीक्षा, अंतिम परीक्षांचं काय होणार ही पालकांना चिंता होती. तर टीनेजर्स मुलं दिवसभर मोबाईल अथवा लॅपटॉपवर काय करतायत ही काळजी पालकांना पोखरत होती. या वयातल्या मुलांच्या आयुष्यात डोकवलं तर त्यांना ते रुचत नव्हतं. त्यामुळे घराघरात वादाच्या ठिणग्या उडत होत्या. परिणामी परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच संघर्षमय होत चालली होती. समाजातील मानसोपचार तज्ज्ञांच्या लक्षात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची ही मानसिक अस्थिरता आणि तिचं गांभीर्य वेळीच आलं. त्यांनी आपण समाजातील एक संवेदनशील घटक आहोत या कर्तव्य भावनेतून जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फलित म्हणून मनोदर्पण या हेल्पलाईनची सुरुवात केली. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास अर्थात ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या विभागाने 21 जुलै 2020 रोजी मनोदर्पण ही टोल फ्री हेल्पलाईन 7 दिवस 24 तास सुरू केली. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हा समाजातला अत्यंत महत्वाचा त्रिवेणी संगम. त्यांना या अवघड काळात मानसिक आधार मिळावा, त्यांच्या समस्यांचं निराकरण व्हावं आणि त्यांच्या मनावरचा ताण दूर व्हावा हे या हेल्पलाईनचं मूळ उद्दिष्ट होतं. ही हेल्पलाईन राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आली. ती चालवण्यासाठी भारतभरातल्या अनुभवी आणि तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशकांची निवड करण्यात आली. एकूण 80 जणांची टीम तयार झाली. त्यातले 2 समुपदेशक महाराष्ट्रातले आहेत. श्रीयुत अनिल पेटकर चंद्रपूर इथून आणि जळगाव मधल्या श्रीमती लीना चौधरी यांचा या समितीत समावेश आहे. मनोदर्पण ही हेल्पलाईन अनुभवी आणि तज्ज्ञ समुपदेशकांच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या समस्यांवर फुंकर घालण्याचा प्रत्यही प्रयत्न करते. या सर्वांना मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन मनोदर्पण हेल्पलाईन देण्यास सुरुवात केली आहे. प्रसार माध्यमातून ही बातमी कळताच अक्षरशः हजारो फोन या हेल्पलाईनवर येण्याला सुरुवात झाली. श्रवण कौशल्याच्या आधारे समुपदेशकांनी त्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने त्यांच्या लक्षात आली की लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक घरात अडकून पडले. घरातलं वातावरण सौदार्हाचं असेलच असं नाही. रोजगार गमावणं, नातेसंबंधातले तणाव आणि कमालीची अनिश्चित परिस्थिती यामुळे घरातल्या सर्वांचंच मनस्वास्थ्य हरवलंय. अशा वेळी
माणसांची शारीरिक ऊर्जा आणि मानसिक उर्मी यावर कमालीची मर्यादा येते. भावनांची ही कोंडलेली वाह बाहेर येण्यासाठी मनोदर्पण ही हेल्पलाईन अत्यंत उपयुक्त ठरते. या कोंडलेल्या अव्यक्त भावनांना मोकळं होण्यासाठी आपलं म्हणणं जिव्हाळ्याने ऐकणारं असं कोणीतरी प्रत्येकाला हवंय. परस्पर संवादातून दिशा हरवलेल्यांना योग्य अचूक मार्ग या हेल्पलाईनमुळे मिळू लागलाय. आजही 844-844-0632 ही मनोदर्पणची हेल्पलाईन सुरू आहे. त्यावर करिअर मार्गदर्शन, रोजगाराच्या संधी, वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम याविषयी माहिती दिली जाते. तिचा लाभ शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तिन्ही घटकांनी अवश्य घ्यावा. पुनश्च हा हेल्पलाईन नंबर नोंद करून ठेवावा यासाठी देत आहे 844-844-0632. श्रोते हो, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक समस्या उद्भवल्या, ताणतणाव निर्माण झाले, परिणामी अनेकांचं मानसिक आरोग्य बिघडलं. अशावेळी आपण ताण कुठेतरी व्यक्त करावा हीच प्रत्येकाची गरज असते. कोरोना काळात लोकांची खूप घुसमट होत होती. वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना सामोरं जावं लागत होतं. त्या काळात मनोदर्पण हेल्पलाईननं अनेक शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा आधार दिला. याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अनिल पेटकर यांनी दिलेली माहिती त्यांच्या शब्दात. मनोदर्पण हेल्पलाईन व वेब पोर्टलची राष्ट्रीय स्तरावर टोल फ्री हेल्पलाईन मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट न्यू दिल्ली यांनी 21 जुलै 2020 ला सुरुवात केली. यात कोविड-19च्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि इतर समाजातील घटकांना सामाजिक, शैक्षणिक, मानसिक समस्यांवर समुपदेशन करण्याच्या हेतूने सुरुवात करण्यात आली. आता ही का तयार करण्यात आली, त्याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं, तर साधारणतः मार्च-एप्रिल महिन्यात कोरोनाशी संघर्ष करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, प्रशासकीय अधिकारी हे दिवसरात्र अहोरात्र काम करीत होते. याच वेळी समुपदेशक म्हणून आम्ही सुद्धा काही देणे लागतो ह्या हेतूने एनसीईआरटी आणि एससीईआरटी यांच्या मार्गदर्शनातून, प्रशिक्षणातून तयार झालेली काही समुपदेशकांची जी टीम होती त्यातल्या काही लोकांची निवड करण्यात आली आणि एमएचआरडी यांनी मनोदर्पण नावाचं एक वेब पोर्टल सुरू केलं. मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यावेळेस शाळा, विद्यालय बंद पडलेली होती, विद्यार्थी अक्षरशः घरात कोंडली गेलेली होती, सध्याच्या म्हणजे केजी पासून तर पीजी पर्यंतची आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या होत्या. घरात त्यांना कोंबून ठेवण्यात आल्यासारखं होतं, पण त्यांच्या मनाला, त्यांच्या भावनांना कोंबून ठेवणं मात्र सोपं नव्हतं. पालकांसाठी ते फार कठीण होतं, ते आव्हानात्मक होतं. ते जणू भावनांचा डायनामो ते मुलं होती आणि ते सगळ्यांना, विद्यार्थ्यांना आपण घरात कोंबून ठेवलेलं होतं. त्या विद्यार्थ्यांचे आम्हाला अनेक प्रश्नांवर कॉल आलेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगावंच वाटतं की अभ्यासात मन लागत नाही, शाळा केव्हा सुरू होईल, मोबाईल स्क्रीनवर ऑनलाईन लर्निंगचा त्रास येतोय, डोळे दुखतात, रात्री झोप येत नाही, विनाकारण भीती वाटते, चिडचिडपणा वाढलाय, आई बाबांचा राग येतोय, लहान बहीण भावंडांसोबत अजिबातच पटत नाही, एकलकोंडापणा वाढला, कशातच रस वाटत नाही, सारखं झोपून राहावंसं वाटतं. अशा अनेक समस्यांवर विद्यार्थ्यांचे कॉल यायचे आम्हाला. लॉकडाऊन केव्हा संपेल, मोबाईल, नेट आम्हाला उपलब्ध होऊ शकेल का, कारण अनेक गरीब घरातले विद्यार्थी होते, त्यांच्याकडे मोबाईल नव्हता, अँड्रॉइड मोबाईल. कोणते कोर्सेस करावे, कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावं, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आम्हाला विचारायचे. त्यावर मी माझ्या पद्धतीनं समुपदेशक म्हणून समाधान करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांना कसा फायदा होईल, त्यांना या सगळ्या समस्यातून बाहेर कसं पडता येईल, त्यांच्या मानसिक समस्यांची कशी उकल करता येईल, या दृष्टीने मी त्यांना बरेच उपाय सुचवलेत. त्यांना सांगितलं की सकाळी लवकर उठा, घरातच एरोबिक्स करा, योगा करा, मेडिटेशन करा, सकाळी घरात छान गाणी लावा, आईबाबांशी, मित्रांशी गप्पा करा, बोलणं शक्य नसेल तर लिहा. एक सुंदर उदाहरण मला द्यायला आवडेल इथे. एकदा एका विद्यार्थ्याचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं की माझे आई बाबा मला खूप रागावतात, सारखे रागवत असतात, आधीच्या सारखे वागत नाहीत, त्यांच्या अनेक चुकांचा मला पण राग येतो, ते पण काही चुका करतात आणि ते मला अजिबात आवडत नाही आणि मला त्यांचा राग येतोय. आणि आईबाबांनी काय, त्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की आईबाबा जे काही करतायत ते तुझ्या भल्यासाठी करतायत, पण त्यांच्या सगळ्या चुका बघण्याच्या ऐवजी तू एक काम करू शकतोस का, त्यांच्यात असलेल्या काही चांगले जे गोष्टी असेल तर ते जे काही चांगलं करते आहेत तर त्या चांगल्या गोष्टी ज्या असेल, त्यांनी केलेल्या दिवसातल्या काही चांगल्या गोष्टी असेल ते एका स्टिकरवर लिहून काढ आणि सायंकाळला त्यांच्या बेडरूम मध्ये किंवा त्यांच्या दारावर ते चिकटवून ठेव. आणि तसंच त्या विद्यार्थ्याला पण मी तेच सांगितलं की ते जे आहेत ते चिकटवून ठेवल्याच्या नंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय येतील एकदा सांगशील. आणि तसं केल्यानंतर पालकांचा एक त्यांच्यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया चांगल्या आल्यात.
पालकांना बरं वाटलं आणि आईबाबांशी ज्यावेळेस बोललो तर आईबाबांना तसंच करायला सांगितलं. म्हणजे आपण साधारणतः चुका शोधत बसण्याच्या ऐवजी दुसऱ्यांच्या जर चांगले गुण जर शोधले तर घरात वावरणं जगणं सोपं होऊन जातं. काही मुलांना मी कलर थेरपी सांगितली, त्यांना त्यांच्या भावनांचा रंग करायला सांगितला. येणारा राग असेल, येणाऱ्या भावनांचा उद्वेग असेल तर त्याला योग्य दिशेने वळवता येणं हे फार महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने त्यांना ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. आणि भूतकाळामध्ये प्रामुख्याने न रममाण होता, कारण अनेक विद्यार्थी जे आहे ते आपल्या घरामध्ये कोंबून ठेवल्या गेलेली होती आणि त्या कारणामुळे लॉकडाऊनच्या त्या परिस्थितीमध्ये मुलं बरेचदा एकतर त्यांच्या भूतकाळातील विश्वात रममाण होत होती, नाहीतर मग भविष्यातील त्यांच्यासमोर अनिश्चितता त्यांच्यासमोर आलेली होती की आमचं काय होईल, कॉलेज सुरू होईल की नाही, स्पर्धा परीक्षा होईल की नाही, आम्हाला योग्य प्रकारची नोकरी मिळेल की नाही, अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांच्या समोर होत्या, अनेक प्रश्न होती. आणि म्हणून त्या प्रसंगावर त्या विद्यार्थ्यांना हेच सांगितलं की तुम्ही भविष्याचाही खूप जास्त काळ विचार न करता आणि भूतकाळाबद्दल विचार न करता वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा आणि वर्तमानात राहा. या दृष्टीने त्यांना काही मेडिटेशनचे छोटे छोटे काही ट्रिक्स आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न केला. छंद जोपासायला सांगितला आणि त्यांना सांगितलं की ही परिस्थिती जी आहे ही सदा सर्व काळ राहणारी नाही. ही परिस्थिती आज जरी असली तरी काही दिवसांना मात्र ही सगळी परिस्थिती संपणारच आहे. कारण इतिहास यासाठी आपल्याला साक्षीदार आहे, कारण इतिहासामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या पॅन्डेमिक सिच्युएशन आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून त्या काळातील लोकांनी सुद्धा मात केलेली आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक आशावाद निर्माण करण्याच्या दृष्टीने, त्यांच्यामध्ये एक सकारात्मकता आणण्याच्या दृष्टिकोनातून मनोदर्पण या ज्या हेल्पलाईन आहे या हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्ही सगळ्या 80 समुपदेशकांनी पुरेपूर प्रयत्न केलेला होता. श्रोते हो, सध्याची तरुण पिढी, शिक्षक, पालक अनेक प्रकारच्या ताणतणावांचा सामना करत आहेत. जेव्हा ताणतणावांचा अतिरेक होतो तेव्हा अनेकांकडून आत्महत्येचा टोकाचा निर्णय देखील घेतला जातो. नेमकी हीच गरज ओळखून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी मनोदर्पण ही टोल फ्री हेल्पलाईन 24 तास सुरू आहे. या हेल्पलाईनवर शिक्षक आणि पालकांचा मानसिक आरोग्याशी संबंधित काय समस्या जाणवल्या, या समस्यांचं निरसन कशा प्रकारे केलं गेलं, याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर लीना चौधरी यांनी दिलेली माहिती. मनोदर्पण ही हेल्पलाईन मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या मानसिक त्यांना मदत मिळावी, मानसिकदृष्ट्या त्यांच्या समस्या सॉल्व्ह व्हाव्यात यासाठी कोविड-19च्या काळामध्ये सुरू करण्यात आली. पालक व शिक्षकांचे बरेचसे या मनोदर्पणच्या माध्यमातून मला कॉल आले. पालकांच्या बऱ्याचशा समस्या होत्या, त्यामध्ये त्यांना मुलं मोबाईल ॲडिक्शन वाढलंय त्यांचं, याबाबत त्यांच्या काही तक्रारी होत्या की मुलं खूप वेळ टीव्ही बघतात किंवा सतत मोबाईलवर राहतात. कशा पद्धतीने त्यांना या मोबाईल किंवा टीव्ही पासून आपण दूर करावं याबाबत ते मार्गदर्शन मला विचारत असत. त्यात मी त्यांना काही सूचना करायचे. त्याचबरोबर मुलांना एंगेज कसं करायचं, कारण या कोरोनाच्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सतत मुलं बंदिस्त 4 भिंतीच्या आत राहिल्या कारणाने, त्यामुळे त्यांना एंगेज कसं करायचं या काही समस्या जाणवल्या. त्याचबरोबर मुलांना जो राग येतो, तो मुलं या काळामध्ये अँग्री झाले, खूप सतत चिडचिड करू लागले, तो कसा कमी करावा राग, म्हणजे अँगर मॅनेजमेंट, याबाबत त्यांनी मला विचारले. बरेचसे कॉल आले. त्याचबरोबर मुलांच्या फ्युचरची चिंता पालकांना सतावू लागली आणि याबाबतही बरेचसे कॉल आमच्याकडे मनोदर्पणच्या माध्यमात आले. त्याबरोबर त्यांना आम्ही या सगळ्याच्यावर आम्ही काही उपाय त्यांना सुचवले या काळामध्ये. ते अशा प्रकारचे की जसं की आम्ही सगळ्यात प्रथम तर या काळात त्यांना ऐकून घेणारं कोणीतरी मिळावं अशी त्यांची अपेक्षा असते, तर ती अपेक्षा आम्ही पूर्ण केली. आम्ही त्यांच्या सगळ्या समस्या बिलकुल शांततेने ऐकून घेतल्या आणि त्यावर आम्ही त्यांना उपाय सुचवले. दोघांच्या म्हणजे समस्याग्रस्त व्यक्तीला स्वतःच्या समस्या कशा सोडवायच्या याबाबत मार्गदर्शन केलं. त्यातल्या त्यात त्यांना म्हणजे रागावर तणावापासून कसं मुक्त व्हायचं किंवा मुलांना सतत एंगेज कसं ठेवायचं, किंवा आपण असं म्हणू की त्यांना या मोबाईल किंवा टीव्ही पासून काही वेळ कसा वेगळा घालवायचा, याबाबत सूचना करताना आम्ही पारंपरिक खेळ त्यांना सुचवले की पारंपरिक खेळ तुम्ही त्यांच्यासोबत खेळा, मुलांसोबत. त्याचबरोबर संवाद जास्तीत जास्त साधा, मग तो गप्पांच्या माध्यमातून असू शकतो किंवा टीव्ही जर बघत असतात तर मुलांसोबत बसून टीव्ही बघितल्यानंतर टीव्हीवर चालणाऱ्या ज्या काही चलचित्र आहेत त्यांचं डायरेक्शन म्हणा, त्यावर रंगसंगती म्हणा, यावर बऱ्याचशा किंवा स्टोरी रायटिंग म्हणा, या स्क्रिप्टवर तुम्ही चर्चा करू शकता मुलांवर.
त्यामुळे मुलांच्या आउट ऑफ बॉक्स जाऊन थिंकिंग कशी करावी याबाबतची डेव्हलपमेंट होते व मुलं एंगेज राहतात. अशा पद्धतीच्या सूचना केल्या व त्याचबरोबर मिरर थेरपी आपण म्हणतो, म्हणजे स्वतःशी स्वतःचा संवाद साधायचा. त्यामुळे स्वतः आलेला राग कमी होतो किंवा आपल्याला जो मानसिक थकवा येतो या ताणतणावामुळे तो थकवाही दूर होतो हे सुचवलं. माइंडफुल ऍक्टिव्हिटीज सुचवल्या. साऊंड थेरपी आम्ही याच्यामध्ये सुचवल्या. रंगसंवाद याबाबत आम्ही मुलांना सुचवलं. रंगसंवाद म्हणजे राग किंवा आनंद किंवा दुःख किंवा एकटेपणा, हा सगळ्या ज्या भावना. कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात.